कारण वेडिंग फोटोग्राफी करणाऱ्यांचं प्रमाण प्रचंड आहे, कारण त्याच्यातून रेव्हेन्यू जास्त जनरेट होतो. बरोबर. पण फोटोग्राफरला ह्या गोष्टीसाठी पण लिटरेट होणं आता गरजेचं आहे की फक्त वेडिंगच्या कॉम्पिटिशनमध्ये येऊन चालणार नाहीये. होल ऍडव्हर्टायझिंग सेक्टर इज बेस्ड ऑन फोटोग्राफी. सो मग त्याने फूड केलं, प्रॉपर शूट, त्याने प्रॉडक्ट शूट केलं, त्याने फॅशन केलं, त्याने इंडस्ट्रियल शूट्स केले, त्याने इव्हन किड्स फोटोग्राफी केली, त्याने न्यूबॉर्न बेबी फोटोग्राफी केली, त्याने ट्रॅव्हल फोटोग्राफी केली. असे हे आणि असे अनेक मायक्रो फोटोग्राफी करू शकतो तो. असे आणि अनेक प्रकार जर त्याने अंगीकारले, म्हणजे त्याने त्याचा जर विचार जर केला तर सीझन वरती डिपेंड नाही राहिला. हाय, हॅलो, नमस्कार. द ओक टॉक्सच्या या तिसऱ्या भागामध्ये माझ्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आहेत राष्ट्रीय पुरस्कार विजेते, ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर सर. फोटोग्राफी आणि बिझनेस या विषयावर बऱ्याच गप्पा तुम्हाला या पॉडकास्टमध्ये ऐकायला मिळणार आहेत. तुम्हाला फोटोग्राफी शिकायची आहे, तुम्ही अगदीच नुकती फोटोग्राफी शिकायला सुरुवात केली आहे, किंवा अगदी तुम्ही प्रोफेशनल फोटोग्राफर आहात, तरीही तुमच्या मनात काहीतरी प्रश्न असतातच. तर हेच सगळे प्रश्न, या प्रत्येक टप्प्यावरचे प्रश्न मी त्यांना विचारून त्याच्यावर उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काही वेळेला एखादा फोटो काढणं हे वाटतं तितकं सोपं असतं का? त्यासाठी कोणत्या बारीक सारीक गोष्टी विचारात घ्यायला लागतात? त्याच्यासाठी किती दिवस आधी तयारी करावी लागते? या सगळ्याविषयी सुद्धा मी सरांबरोबर गप्पा मारतोय. फोटोग्राफी व्यवसायामध्ये असणारे निरनिराळे ऑप्शन्स, त्याच्यामध्ये निर्माण होणाऱ्या संधी, त्यात येणारे चॅलेंजेस, एक फोटोग्राफर म्हणून काय काळजी घ्यायला हवी, याविषयी सुद्धा मी सरांबरोबर बोललेलो आहे. त्यामुळे तुमचे कोण फोटोग्राफर मित्र असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हालाही फोटोग्राफीची आवड असेल तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर या आधीचे 2 पॉडकास्ट तुम्ही बघितले नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ती सुद्धा तुम्ही नक्की चेक करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा. बघूया. फोटोग्राफीची सुरुवात कशी झाली आणि तुम्ही याच्याकडे कसे वळलात, या सगळ्याकडे? याच्यामध्ये मी जीडी आर्ट करत होतो, ज्याला कमर्शियल आर्ट म्हणतो आपण, अभिनव कला महाविद्यालयामधून. आणि 1990 साली माझं फर्स्ट इयर चालू होतं. तर 1990 साली मी तिकडे वळण घेतला. त्याच्या मागची 2 कारणं मला अशी त्यावेळेची जी आठवत आहेत ती अशी आहेत की पहिलं कारण असं होतं की त्याच्यामध्ये इलस्ट्रेशन आणि टायपोग्राफी हे 2 प्रमुख भाग होते, म्हणजे प्रमुख भाग होते की ज्याच्याकडे प्रामुख्याने लोक बघायचे. आणि त्यानंतर असं लक्षात आलं की हळूहळू इलस्ट्रेशन कडचा कल कमी होत चाललाय. म्हणजे हँडवर्क करून ऍड निर्माण करणं हा जो पार्ट आहे हा थोडा मागे पडत जाणार आहे हळूहळू. आणि सगळं फोकस जे होणार आहे ऍडव्हर्टायझिंग वर्ल्ड ते सगळं फोटोग्राफीकडे फोकस होणार आहे, कारण ते इन्स्टंट पण आहे आणि त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह करायला प्रचंड मोठा स्कोप आहे. वेरॅज त्या काळात पण लोक करतच होते, नाही असं नाही की मी काही असं काही ठरवलं म्हणजे काहीतरी वेगळंच खूप ठरवलेलं असं नव्हतं. पण तो स्वाभाविकपणे एक लक्षात आला की भविष्यात ऍडव्हर्टायझिंग वर्ल्ड जे चालणार आहे ते सगळं फोटोग्राफी सेंट्रिक होणार आहे आणि फोटो आणि व्हिडिओ याच्यावरती ते येणार आहे. त्याच्यामुळे ते करिअर म्हणून करत असताना ते आपल्याला करायला हरकत नाही असं मला ऍक्च्युली वाटलं. आणि मग तेव्हापासून 1990 पासून तो विषय डोक्यात घेतला आणि तेव्हापासून तेव्हा निगेटिव्हचा कॅमेरा होता तर त्याच्यावरती काम छोट्या प्रमाणात चालू झालं होतं. अच्छा, म्हणजे इतक्या वर्षांच्या काळात नेमकं काय बदललं असं वाटतं फोटोग्राफी आणि या सगळ्यामध्ये? म्हणजे इक्विपमेंट्स तर फोटोग्राफी आणि या आहेतच. सगळ्यामध्ये फोटोग्राफी आणि या सगळ्यामध्ये बदललंय म्हणाल तर जग प्रचंड फास्ट झालंय. बदललं तर आहेच आहे, सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत. पण मेन प्रामुख्यानं जे बदल आहेत ते टेक्नॉलॉजी खूप फास्ट झाली. टेक्नॉलॉजी खूप चांगल्या लेवलला काम करते. अगदी आता आपण AI पर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. तर कॅमेऱ्यामध्ये पण ते तसे बदल होत गेले. मार्केटमध्ये डिमांड जनरेट होते त्याच्यामध्ये पण तसेच बदल होत गेले. आणि त्या पद्धतीनं नुसतं कॅमेरा बॉडी किंवा लेन्सेसमध्ये फक्त बदल नाही झाले, तर ओव्हरऑल जो ग्राहक आहे आता, तो ग्राहक जो आहे तो जो पूर्वी जे मागायचा त्याच्यापेक्षा पण आता खूप तो वेगळं मागलाय. त्याच्यामुळे मोठा बदल आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये तर बदल होतच असतात, ही कॉमन गोष्ट आहे. पण रिक्वायरमेंट जी आहे ग्राहकांकडून ती पण खूपच वेगळ्या 360 डिग्री बदलली आहे आता सगळी. म्हणजे फोटोग्राफर्स आणि क्लायंट्स यांच्या मानसिकतेत सुद्धा परिस्थितीप्रमाणे बदल होत गेलाय. हो, निश्चित बदल होत गेला. येस. तुम्ही सुरुवात केली त्यावेळेला साधारण तुम्ही म्हणाल तसं DSLR तर नसतीलच त्यावेळेला, ते अगदीच नंतर नाही, डीएसएलआर म्हणजे डीएसएलआर त्यावेळेला नव्हते. साधारणपणे 2004-05च्या दरम्यान डीएसएलआर हा विषय आला. आणि त्याच्यानंतर डीएसएलआरची सगळी म्हणजे क्रांती म्हणू आपण ज्याला, ती चालू झाली. बरोबर. तर मग स्किल्स आणि इक्विपमेंट्स ह्याच्यात कुठेतरी उजवं कोण याच्यात? म्हणजे कारण माझ्याकडे चांगला कॅमेरा असेल तर मग माझा फोटो उत्तम येऊ शकतो, असं एक
असतं कुठेतरी डोक्यात. तर त्याच्याविषयी काय वाटतं तुम्हाला? स्किल्स ही खूप महत्वाची गोष्ट आहेच. पण म्हणजे मी नेहमीच या गोष्टी सगळ्यांना सांगत आलोय किंवा माझ्या स्टुडंट्सना पण ह्या गोष्टी मी सांगत आलोय. त्या अशा आहेत की कॅमेरा हे दररोज अपडेट होणारी गोष्ट आहे. हम्म, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी ही अपडेट होणार आहे, लेन्सेस अपडेट होणार आहेत, ओव्हरऑल लाईट्स आणि सगळंच सगळं सगळंच टेक्नॉलॉजी ही खूप फास्ट झेप घेत राहणार आहे. पण हम्म, याच्याबरोबर तुमच्या अंगातली जी कला आहे, तुमचा बघण्याचा दृष्टिकोन आहे, हम्म, तो डेव्हलप होणं जास्त गरजेचं आहे. कारण आज असे अनेक फोटोग्राफर्स पण आहेत की जे डीएसएलआर किंवा काहीही न वापरता अगदी मोबाईलवरती पण जी फोटोग्राफी करतायत हम्म, आणि त्यांना मिलियन्समध्ये फॉलोअर आहेत आणि त्यांचं वर्क वर्ल्डमध्ये बघितलं जातंय. म्हणजे हम्म, असे बरेच फोटोग्राफर्स आहेत. मला इथे डायरेक्टली नावं घ्यायला योग्य नाही वाटत आहे. हम्म, पण म्हणजे ते कारण की खूप जण आहेत, कुणाचं नाव घेणं कुणाचं नाव न घेणं हे योग्य नव्हे. पण हम्म, ह्या गोष्टी तेवढ्याच इम्पॉर्टंट ठरतात इथे की मोबाईल मध्ये सुद्धा उत्तम दर्जाची फोटोग्राफी करू शकतो आपण, जर आपल्याकडे टॅलेंट असेल तर. त्यामुळे हम्म. फक्त कॅमेरा आणखीन किती ऍडव्हान्स्ड कॅमेरा याच्यामध्ये आपण अडकून नाही राहिलं तरच बरं. ओके. म्हणजे ते आधी स्किल्स सगळे डेव्हलप करणं आणि मग त्याला इक्विपमेंट्सची जोड देणं आणि मग त्याच्यातून हा आपल्याला म्हणजे बन पुन्हा जाईल. हा पुन्हा मी तो पॉइंट थोडासा अजून नीट सांगेन की हा. स्किल डेव्हलप करणं हा एक भाग झाला. स्किल डेव्हलप करणं हे कुठं असतं, म्हणजे टेक्निकली फोटोग्राफीला मी स्वतः एक 5 ते 10% टेक्निकल टर्म्स आहेत की ज्या सगळ्यांना कळल्या पाहिजेत, माहिती पाहिजेत. हे सगळं अगदी खरं आहे आणि ते खरंच असणार आहे कायमस्वरूपी. हम्म, पण उरलेला 90% जो भाग आहे, जो सक्सेसफुल फोटोग्राफर होण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण बघतो, हम्म, तर त्याला त्याच्या अंगात उत्तम कलागुण असणं आवश्यक आहे. हम्म, म्हणजे उत्तम कलागुण म्हणजे काय मला म्हणायचंय की त्याला रंगरेषा आकार प्रकाशाची उत्तम हवी, उत्तम कंपोजिशन त्याला आलं पाहिजे हम्म, आणि कुठल्या गोष्टी कॅप्चर करायच्या आहेत, कुठल्या गोष्टी कॅप्चर नाही करायच्या आहेत, याचा जर चांगला सेन्स असेल हा. तर तो जास्त चांगल्या लेवलला पुढे परफॉर्म करू जाऊ शकतो. शकतो. अदरवाईज नुसतं भारीतला कॅमेरा आहे माझ्याकडे, मी अगदी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मधला एखादा कॅमेरा घेतलाय आणि हम्म, मग मला आता खूप ग्रेट लेवलला काहीतरी झालंय वगैरे, सो हम्म, असं कधीही होणार नाहीये. आणि हे हे आजपर्यंत प्रूव्ह होत आलेलं आहे हम्म. की अनेक फोटोग्राफर्सनी अगदी डीएसएलआर, बेसिक डीएसएलआर पण अजूनही ते वापरत आहेत आणि त्यांच्याकडे अप्रतिम दर्जाला आहे आणि ते चांगलं काम करतायत. हा. सो कधीच फोटोग्राफर्सनी असं हे डोक्यात घेऊ नये की ग्रेट कॅमेरा म्हणजे ग्रेट परफॉर्मन्स. ऍब्सोल्युटली रॉंग आहे ते. थॉट प्रोसेस इज ओके. इम्पॉर्टंट. सो थॉट प्रोसेसवरती काम केलं पाहिजे. हम्म. कॅमेरावर काम करू नका, कारण जगातले सगळे कॅमेरे, सगळे लेन्सेस या 0 मिनिटात रेंट करता येतात. अच्छा. म्हणजे तो थॉट बिल्टअप करण्यासाठी वेळ खरा तर दिला पाहिजे, इक्विपमेंट्सची अरेंजमेंट. हा, वेळ दिला पाहिजे. हा. येस, येस, वाचलं पाहिजे प्रचंड आणि हम्म. पाहिलं पाहिजे. म्हणजे मी या हा. 2 गोष्टी सांगेन की फोटोग्राफी जर चांगल्या लेवलला तुम्हाला न्यायची असेल तर तुमचं उत्तम दर्जाचं ऑब्झर्वेशन असणं पहिलं काम आहे. हम्म. उत्तम ऑब्झर्वेशन डेव्हलप करा तुमचं. हम्म. उत्तम मूव्हीज बघा. हा. उत्तम मूव्हीज बघणं फोटोग्राफरचं सगळ्यात महत्वाचा त्याच्या आयुष्यातला धडा असला पाहिजे. म्हणजे त्याने तिथूनच सुरुवात केली पाहिजे करिअर. त्याचं कारण आहे की सिनेमॅटोग्राफर्स जेव्हा शूट करतात तर ते हम्म. खूप पोचलेली व्यक्ती असते सिनेमॅटोग्राफर म्हणजे. हो. डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी, डीओपी जेव्हा काम करतोय तेव्हा तो ग्रेट लेवलचा व्यक्ती आहे म्हणूनच तो तिथपर्यंत पोहोचलाय. असंच कोणी बरोबर. उठून काहीतरी करत नाहीये. बरोबर. मग जेव्हा हे सगळं चालू आहे तर तेव्हा त्याने शूट केलेल्या अख्ख्या मूव्हीतली प्रत्येक फ्रेम ही चांगलीच असते. म्हणजे हम्म. जेवढ्या चांगल्या मूव्हीज बघू त्याच्यामध्ये प्रत्येक फ्रेम ही बघण्याजोगी असते. ते अप्रतिम सुंदर बरोबर. असते. तर तुम्ही फ्रीज करा, पॉज करा आणि प्रत्येक फ्रेमचा अभ्यास करा की कसे लाईटचा वापर केलाय, कसा तुम्ही अँगल लावलेला आहे, कुठल्या लेन्सेस वापरल्या असतील, काय कुठल्या वेळेला कशी प्रकाश योजनेचा वापर करून ती फ्रेम कशी सेट केलेली आहे. याचा अभ्यास करणं म्हणजे त्या 2-2.5 तासाच्या मूव्हीमध्ये प्रचंड शिकता येण्याजोगं असतं आणि ही सगळ्यात ऑलमोस्ट फ्री ऑफ कॉस्ट मिळणारी गोष्ट आहे की जी फोटोग्राफरच्या लक्षातच येत नाही बऱ्याचदा. आणि तो सेन्स बरोबर. जर डेव्हलप झाला तर मग लक्षात येतं की यार, याच्यात जेवढं खेळू तेवढं, म्हणजे समुद्र आहे, आर्ट हा हो. समुद्र आहे. मग हो. त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं खेळाल तेवढं कमी पडतं. बरोबर. म्हणजे मूव्ही बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो, तसा फोटोग्राफरचा एक दृष्टिकोन नक्की वेगळा असायला हवा त्याच्यामध्ये. कारण हो, फोटो फ्रेम्स आणि हे जे तुम्ही आता म्हणाला की प्रत्येक फ्रेम ही शिकण्यासारखी आहे. तर ते रेफरन्स हो. मटेरियल म्हणून नक्की आपण त्याचा वापर चांगला येस, करू येस, शकतो. येस, येस. म्हणजे आयडियली फोटोग्राफरनंतर असं करावं की त्याला जिथे जिथे जसा तो मूवी बघता येईल तसा त्याने तो बघावा आणि तो बघत असताना प्रत्येक फ्रेम त्याच्या लॅपटॉपवरती, पीसीवरती पॉज करावी, स्क्रीनशॉट घ्यावा हम्म. आणि नंतर त्याला आवडलेले जेवढे स्क्रीनशॉट्स आहेत ते नीट शांत चित्तानं अभ्यासावेत. हे बरोबर. रेडीमेड आणि शून्य खर्चातलं प्रकरण आहे की जे लक्षातच येत नाही. माझ्या रील्समध्ये पण मी बऱ्याचदा सांगतो, हा. पण ही गोष्ट खरं गरजेची आहे. ही जर केली तर तुमचा कंपोजिशनचा अभ्यास एकदम खूप छान होऊ शकतो. हम्म. हम्म. ओके. सर, ज्यावेळेला आता म्हणजे इथं थोडंसं मी असं मेन्शन करेन की सर सध्या देवदत्त फोटोग्राफी स्कूल नावाने
फोटोग्राफीचं ट्रेनिंग स्कूल सरांचं आहे आणि सगळ्या म्हणजे फोटोग्राफीचा हम्म. टेक्निकल आणि सगळ्या दृष्टीने अभ्यास करून मग त्याच्यामध्ये उतरण्याची जी तयारी असते ती खरं तर सर अगदी चांगल्या पद्धतीने करून घेतात. तर सर मला हे असं विचारायचं आहे की फोटो मी क्लासरूम मध्ये फोटोग्राफीचा अभ्यास करतो किंवा क्लासरूम मध्ये मी सुरुवातीला फोटोग्राफी शिकतो. म्हणजे नेमकं काय काय शिकतो मी त्याच्यात आणि हम्म. कशा पद्धतीने माझी तयारी तिथून सुरू होते. जेव्हा आपण क्लासरूम मध्ये शिकतोय तेव्हा आपल्याला आम्ही पहिल्यांदा बेसिक्स घेतो कॅमेऱ्याचे, म्हणजे कॅमेरा पकडून उभं कसं राहायचंय, त्याची आयडियल पोझिशन कशी असली पाहिजे. कशाही पद्धतीने जर आपण रॉंग वेनं जर कॅमेरा हँडल केला तर ते लोक बघताना पण आपल्याकडे बघतात की अरे हा काहीतरी वेगळंच त्याची बॉडी लँग्वेज दिसते, तर हा. तिथूनच आपला गोंधळ व्हायला चालू होतो. तो आम्ही तिथून सुरू करतो. मग त्याच्यानंतर शटर स्पीड, ॲपर्चर, आयएसओ, फुल फ्रेम, क्रॉप सेन्सर, मिररलेस या सगळ्या गोष्टींच्या टेक्निकॅलिटीज ज्या आहेत त्या समजून सांगतो. त्याच्यानंतर मग फोकस रिलेटेड गोष्ट, त्याच्यानंतर मग कंपोजिशन्स, त्याच्यानंतर मग आउटडोअरची प्रॅक्टिकल्स, म्हणजे आधी जे शिकलेलो आहे ते सगळं प्रॅक्टिकली प्रोफेशनल मॉडेल्स समोर करायचं. ओके. त्यानंतर त्या वेळेला पुन्हा त्याच्यावरती आमची रिव्हिजन होते, की तुम्ही जे जे शिकलेलं आहात ते आपण त्याच्यावरती चर्चा करूया. सो जे शूट केलंय ते पुन्हा त्याच्यावरती डिस्कशन्स होतात, जेणेकरून कंपोजिशन अजून स्ट्रॉंग होतं. एखादी गोष्ट मागे डिस्टर्ब करणारी असेल, सो बॅकग्राऊंड चूज करण्यापासून लाइटिंग चूज करणं, कंपोज चूज करणं, ह्या खूप आयडियल गोष्टी आहेत आणि त्या गरजेच्या असतात. नुसती चांगली लेन्स मला मिळाली आणि नंतर एडिटला प्रचंड वेळ घालवलाय असं होऊन चालणार नाहीये. बरं. आणि म्हणूनच मग आपण त्याच्यावर पहिलं फोकस करतो. नंतर रिमेनिंग 15 डेजमध्ये इंडोर सेशन्स असतात. इंडोर सेशन्समध्ये आपण स्टुडिओ शिकवतो, गोडॉक्स लाइटिंग शिकवतो, पुन्हा प्रॉडक्ट फोटोग्राफी, फूड फोटोग्राफी, फॅशनसाठी इंडोरचे सेशन्स घेतो आपण. त्यांचं बिझनेस डेव्हलपमेंट कशी झाली पाहिजे, तुमचे डॉक्युमेंटेशन्स काय असले पाहिजे, डिजिटल मार्केटिंगचा वापर काय झाला पाहिजे, हे सगळं त्या एका महिन्यामध्ये आम्हाला शिकवायचं असतं. त्यामुळे आमचे अवर्स खूप असतात आणि फॉर्च्युनेटली आम्ही म्हणजे आम्हाला खूप काय म्हणू की आम्ही हॅपी आहोत या गोष्टीसाठी की आम्ही पहिली इन्स्टिट्यूट आहोत की ज्यांना आयएसओ सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. क्या बात है सर. ग्रेट ग्रेट. थँक्यू सो मच. आणि आमची आता बॅच जी चालू आहे ती आता 45वी बॅच चालू आहे. पिंपरी चिंचवड मधली पहिली फोटोग्राफी क्लासरूम होती ही. प्रवास खूप वेगवेगळ्या अँगलनं गेला तो. कधीतरी पुन्हा त्या विषयावरती वेगळं बोलूया. आता तो विषय नक्की नाहीये, कारण नक्की. आपल्याला खूप गोष्टी कव्हर करायच्या आहेत. हो हो. आणि आता 45वी बॅच चालू आहे आणि बॅक टू बॅक माझ्या फोटोग्राफीचे सोलो एक्झिबिशन्स पण चालू असतात. त्याविषयी पण कधी तुम्हाला वाटलं तर नक्की आपण नक्की. बोलूया. येस नक्की. येस. आता तुम्ही बोलताना एडिटिंगचा उल्लेख केला तर फोटोग्राफी आणि हा. एडिटिंग म्हणजे चांगला फोटोग्राफर हा चांगला एडिटर असू शकेल का किंवा तो चांगला एडिटर असावा का? नाण्याला दोन बाजू असतात, तसं आत्ता घडलंय खरं सांगायचं तर, की फोटोग्राफरला एडिटिंगचं चांगलं नॉलेज असणं गरजेचं आहे. हम्म. ही एक वेगळी बाजू आहे की फोटोग्राफरला एडिटिंग करायला वेळ मिळतो की नाहीये. म्हणजे त्याला वेळ जर नसेल तर मग त्याला ते कोणाकडे तरी काम द्यावं लागतं, कारण लगेचच दुसरी असाइनमेंट असते, लगेच तिसरी असाइनमेंट. हो. कधी कधी ओव्हरनाईट काम करायचंय, सकाळी येऊन फ्रेश व्हायचं, इमिजिएट पुन्हा दुसऱ्या असाइनमेंटला निघायचं. सो ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याचदा सुरू असतात. हो. पण ऍट द सेम टाइम एडिटर चांगला जर तो स्वतः असेल तर त्याच्या मनातली जी फ्रेम आहे, त्याच्या मनातलं जे जे काही चाललेलं आहे ते तो उतरवत असताना सोपं पडतं. सो हो. फोटोग्राफर हा चांगला एडिटर असणं ही काळाची गरज आहे आता. कारण आपण आता बघतो की हम्म. सोशल मीडियावरती जे जे काही पडतंय येऊन, आणि जे जे आपण चांगल्या गोष्टी बघतोय, जसं की इंस्टाग्राम बघतोय आपण, हो. फेसबुक पेज बघतो आपण वेगवेगळ्या लोकांची, हो. वेबसाईट्सवरती बघतो, हो. याच्यामध्ये एडिटिंग असतंच. पण हो. एडिटिंग किती असावं यालाही पण एक लिमिट आहे. म्हणजे तुमचा फोटो आणि तो कुठल्या पद्धतीचा फोटो आहे त्याच्यावरती पुन्हा एडिट ठरतं. म्हणजे जर तो फॅशन शूट असेल, जर तो किड्स फोटोग्राफी असेल, किंवा जर आउटडोर शूट असतील, ते एका पोर्टफोलिओ करत असू आपण एखादा, वगैरे वगैरे, तर त्याच्यामध्ये तुम्ही एक 20 ते 25% पर्यंत एडिटिंग नेलं तरी चालेल. पण जर जर्नलिझमची गोष्ट जेव्हा येते, फोटो जर्नलिझम असेल, लँडस्केप असेल, तर त्याच्यामध्ये हार्डली 5% तुम्ही करू शकता एडिटिंग, आणि तेवढंच ते करणं आवश्यक आहे. पुन्हा प्रॉडक्ट फोटोग्राफी आली तर प्रॉडक्ट फोटोग्राफीला अगदी 360 डिग्री तुम्ही चेंज करू शकता. म्हणजे जर अख्खी बॅकग्राऊंड बदलून टाकून सगळंच मॅनिप्युलेट करेपर्यंत सगळ्याच गोष्टी करू शकता. मग तिथे अगदी ते 50% एडिटिंग आणि 50% फोटोग्राफी असाही पार्ट असू शकतो. सो इट डिपेंड्स ऑन द जॉनर, कुठल्या गोष्टींसाठी काय शूट करतोय त्याच्यावरती त्याचं प्रमाण निश्चित होतं की किती एडिटिंग केलं पाहिजे. आणि ते फोटोग्राफरला निश्चित चांगलं माहिती असतं, म्हणजे तो छानपैकी ते डिसिजन घेतो. अच्छा. म्हणजे कोणत्या पद्धतीची फोटोग्राफी करतोय त्याच्यावर मग त्याच्या म्हणजे पोस्ट फोटोग्राफी किती काम करायला हवं हे थोडंसं हा, डिपेंड होऊ शकतं म्हणजे. डिपेंड राहतं. हा, म्हणजे तो डिपेंड आहे की ते कुठल्या पद्धतीची फोटोग्राफी करतोय आपण त्याच्यावरती.
बरोबर. आता व्यक्ती असेल कुठली, आपण पोर्ट्रेट शूट केलं तर आपल्याला त्याचे अनवॉन्टेड डिटेल्स असतील कुठे काय, हा. ते टचअप्स करणं. म्हणजे बरोबर. अगदी आज इतकं सगळ्या गोष्टी करता येतात की भुवयांचा आकार वाढवणं, लिप्सचा शेप चेंज करणं, लिपस्टिक जी आहे तिचं टेक्स्चर चेंज करणं, त्याच्यात शिमर आणणं, अमुक तमुक एन नंबर ऑफ थिंग्स, म्हणजे दाढीचा प्रकार बदलण्यापर्यंत पाहिजे ते करता येतं आता. हा. किंवा शेप चेहऱ्याचाच अख्खा चेंज करता येणं वगैरे वगैरे. सो मिरॅकल्स कॅन हॅपन इन दिस वर्ल्ड. आता असं एवढ्या लेवलला आपण पोहोचलोय एडिटिंगला की पाहिजे ते करता येतं खरं सांगायचं तर. आणि प्लस आता एआय पण आपल्या जवळ येऊन बसलाय, बरोबर. तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या बरोबरच चालावं लागतं आणि तेही शिकूनच घ्यावं लागतंय. सो एडिटिंग म्हणजे इट्स इम्पॉर्टंट थिंग. एडिटिंग हे खूपच महत्वाचं आहे आणि ते फोटोग्राफरकडे स्किल असणं गरजेचं आहे. अगदीच. सर, आर्ट आणि बिझनेस म्हणजे फोटोग्राफी म्हटलं की माझ्याकडे आर्ट आहे, ती माझ्याकडे कला आहे, मला त्याची आवड आहे, आणि मग मला त्याच्याकडे एक बिझनेस हम्म. म्हणून पण बघायचं. तर असे काही हो. उदाहरण म्हणा, किंवा असं काही अ, तुमच्या बघण्यात किंवा अनुभवात, की आधी फक्त एक आर्ट म्हणून मी त्याच्याकडे बघितलं आणि मग नंतर मी पूर्णपणे त्याच्याकडे बिझनेस म्हणून बघायला लागलो, आणि आता खूप चांगला बिझनेस आहे माझा त्या गोष्टींचा. तर 2-3 मुद्दे असे आहेत की हे बघा, शेवटी तुम्ही जर चांगले कलाकार असाल तर 2 प्रकारचे कलाकार असतात. म्हणजे एक कलाकार असा असतो की जो स्वतःची कला जगापर्यंत पोहोचवतो हम्म. आणि त्याच्यातून त्याला उत्तम रेव्हेन्यू जनरेट होतो आणि त्याला त्यानंतर सक्सेसफुल आर्टिस्ट मानलं जातं. आणि बरोबर. असे अनेक कलाकार आहेत की जे स्वतःसाठी अत्यंत आनंदानं जगतायत. उच्च दर्जाचे कलाकार आहेत ते. मग ते गायनामध्ये असतील, वादनामध्ये असतील, हा. चित्रकलेमध्ये असतील, शिल्पकलेमध्ये असतील, फोटोग्राफीमध्ये असतील किंवा कुठल्याही 64 कलांमध्ये असतील ते. बरोबर. तर ते सक्सेसफुल नाहीयेत किंवा ते ग्रेट नाहीयेत असं अजिबात नाहीयेत. लोकांपर्यंत ते पोहोचले नाहीयेत, हा त्यांची चूक अजिबातच नाहीये. ते स्वतःसाठी जगतायत आणि ते इटसेल्फ बॉर्न आर्टिस्ट आहेत आणि ते ग्रेट लेवलला काम करणारे चिकार आर्टिस्ट आपण आज बघतो. बरोबर. तर ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत की तुम्ही काय पद्धतीनं जगायचंय. पण बरोबर. जेव्हा हा विषय येतो की मला करिअर म्हणून करायचंय त्याच्याकडे, म्हणजे मी आर्टिस्ट म्हणून फक्त राहणार आहे का, तर माझं काहीतरी दुसरा एक इन्कम सोर्स आहे हम्म. ज्याच्यावरती माझं काम चालू आहे. बरोबर. आणि ऍट द सेम टाइम मला माझी आर्ट जोपासायची आहे आणि मला त्याच्यातून आनंद घ्यायचा आहे, म्हणून मी जर ते फक्त करणार असेल बरोबर. तर देन इट्स ओके की तुम्ही तुम्ही मग कुठल्याही पब्लिसिटीची गरज नाही. म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्ही इंस्टाग्रामवरती पण यायची नाही, की तो स्वतःसाठीचा आनंद येतो बरोबर. आणि त्या स्वतःच्या आनंदासाठी मला जगायचंय. सो माझं हम्म. पेंटिंग मला छान वाटलं, बस मला आनंद झाला, आय एम हॅपी, मी खूप खुश आहे. आणि बरोबर. दुसरी बाजू जी अशी आहे ती सांगते की तुम्ही जर सक्सेसफुल व्हायचं असेल हम्म. तर सक्सेसफुल ह्या गोष्टीच्या व्याख्यात जसं मी सांगितलं तशा 2 प्रकारे होऊ शकतात. त्यामुळे मग दुसऱ्या व्याख्येकडे जर आपण आलो तर ती हम्म. व्याख्या असं सांगते की तुम्ही उत्तम पब्लिसिटी करा स्वतःची, हम्म. उत्तम दर्जानं तुमचं काम जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचवा. हम्म. तर तो कलाकार तेव्हाच सक्सेसफुल मानला जातो जेव्हा तो रिनोड होतो, म्हणजे तो बरोबर. ख्यातकीर्ती त्याला मिळते, तो बरोबर. विख्यात होतो, तो प्रसिद्ध होतो. प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्या नावाला जेव्हा वलय येतं तेव्हा त्याचे चार्जेस आणि त्याला समाजात मिळणारा मान आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हम्म. हा जास्त सुदृढ होतो, जास्त समृद्ध होतो असं मला वाटतं. आणि हा खूप बरोबर. महत्वाचा पॉइंट आहे की याच्यात गल्लत होऊन चालणार नाही. हा. तर म्हणजे अगदी असं छान स्वच्छंदी फकीरासारखं कलाकार म्हणून जगणं हा असूच शकतो. आणि निश्चित मी त्या प्रकारच्या कलाकाराचा खूप रिस्पेक्ट करतो की हम्म. जो स्वानंदामध्ये रमलेला असेल. बरोबर. आणि दुसरा जो कलाकार आहे की जो दोन्ही गोष्टी बॅलन्स करतोय, म्हणजे त्याची कला पण त्याच लेवलला नेतोय ऍज वेल एज तो एक उत्तम पद्धतीनं मार्केटमध्ये पोहोचलाय, आणखीन चांगले पैसे कमवतोय. तर बरोबर. दुसरा जो प्रकार आहे ती काळाची गरज बनलेली आहे. हम्म. म्हणजे आज खेडेगावांमध्ये आपण उत्तम शिल्पकार बघतो, हो. उत्तम मूर्तिकार बघतो, उत्तम हा. चित्रकार बघतो, पण यांना जगच ओळखत नसतं. त्याच्यामुळे त्यांना जेव्हा पे होतं, कोणी जेव्हा त्यांना पे करतं, तर गावात गेल्यानंतर एखाद्या ठिकाणी म्हणजे असं एखादं समजा जर कुठेतरी कपड्यावरती एखादी कलाकुसर करणारी एखादी जर बाई आपल्याला कुठेतरी टूरला गेल्यानंतर जर दिसली किंवा एखादा माणूस दिसला की जो कलाकुसर करतो, तर त्याला आपण घालून पाडून काहीतरी रेट मागतो त्याच्याकडे. बरोबर. आणि अतिशय कमी किमतीत ते मला चित्र कसं मिळेल याच्यासाठी लोक प्रयत्न करतात आणि आपल्या वॉलवरती आणून मात्र फार अभिमानानं लावतात. मी गेले होते अमुक ठिकाणी सिंगापूरला, तिथून मग ते आणलंय वगैरे वगैरे. किंवा अजून मी राजस्थानमध्ये गेलो होतो आणि तिथून मी ते आणलंय वगैरे वगैरे. पण हम्म. मग दुसरी बाजू बघितली पाहिजे की दुसरा एक आर्टिस्ट आहे की जो उत्तम दर्जानं काम पण करतोय आणि तेच चित्र एखाद्या चांगल्या प्लॅटफॉर्मवरती हा. हा. अमेझॉनवर विकतोय किंवा मॉलमध्ये विकतोय आणि मग हा. तिथे लोक 1 रुपया कमी नाही करत आहेत. बरोबर. मग दोन्ही कलाकार हे कलाकारच आहेत श्रेष्ठ, पण दुसरा कलाकार आहे तो त्याचं योग्य मूल्य घेऊन त्याला लोकांपर्यंत पोहोचवणं ही मला असं वाटतं की काळाची गरज आहे. कारण त्याचा कलेचं अवमूल्यन झालं नाही पाहिजे, हा मला हम्म. त्याच्या मागचा थॉट आहे. बरोबर. म्हणजे कलेचा थोडक्यात कमर्शियलायझेशन जर प्रॉपर एखाद्या वेने करता आलं, हो. तर ती कला अजून हो. लोकांपर्यंत जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचेल, आणि कलाकार म्हणून तुम्हाला एक येस. वेगळ्या उंचीवर त्याच्यामुळे जाता येईल.
ऑफकोर्स ऑफकोर्स, कारण कलेला राजाश्रय मिळणं गरजेचं असतं, कलेला लोकाश्रय मिळणं गरजेचं असतं, म्हणजे ती सर्वश्रुत होणं गरजेचं असतं. आपण जर बरोबर. अगदी मराठीमध्ये ह्या विषयांवरती हं. बोललो तर असं सर्वश्रुत हाच शब्द आहे. ती ग्लोबल होणं गरजेचं आहे. ती तेवढ्या व्यक्तीपुरती राहिली तर ती ती व्यक्ती संपल्यानंतर ती संपून जाईल. हो, हा बरोबर. एक खूप मोठा भाग आहे ना. हो, हा, मग हो. तर तसं होतं का नाही, ती लोकांपर्यंत पोहोच, अजून त्याच्यातून 100 लोक 200 लोक तयार झाले पाहिजे, त्यांनाही करावंसं वाटलं पाहिजे, हं. तर ते चक्र राहतं. मग ती कुठलीही कला असू दे, ती त्या बरोबर. व्यक्तीपुरती होती आणि त्या व्यक्तीनंतर संपली असं जर झालं, तर हं. मग त्याला उपयोग काय? ती चिरंतन पाहिजे, ती अजरामर झाली पाहिजे. बरोबर, बरोबर. अ, तर मग आता पर्टिक्युलरली जर फोटोग्राफीच्या बाबतीत बोलायचं झालं तर जितके काही वेगवेगळे फॉर्म्स आहेत म्हणजे वेडिंग फोटोग्राफी आहे, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आहे किंवा हा जसं तुम्ही मगाशी म्हणालात एक फूड किंवा मॉडेल फोटोग्राफी आहे. तर मग हा जनरली जर बघितलं तर वेडिंग फोटोग्राफी ही कमर्शियलायझेशनकडे जास्त नेते असं हो वाटतं का या सगळ्यापेक्षा? हा नाही, कमर्शियल कसं आहे की वेडिंग फोटोग्राफी मधून मिळणारा पैसा हं. हा, आता भारताबद्दल जर विचार जर आपण केला तर भारतातल्या कानाकोपऱ्यात अगदी गावखेड्यांपासून अर्बन एरियाज पर्यंत, म्हणजे कॉस्मोपॉलिटन मोठमोठ्या सिटीज पर्यंत हं. सगळ्या ठिकाणी कॉमनली जो जोरात चालतो तो व्यवसाय फोटोग्राफर आहे, तो म्हणजे वेडिंग फोटोग्राफी. बरोबर. आणि त्याच्यामुळे कंपन्या पण त्याच गोष्टी प्रमोट करतात. म्हणजे हं. सेमिनार्स घेतली तर वेडिंग फोटोग्राफीची घ्यायची, प्रॉडक्ट इंट्रोड्यूस करत असताना वेडिंग फोटोग्राफर्सलाच कॉल करायचा जास्त करून, हो. किंवा कुठल्या तरी एका कॉम्पिटिशन्स घ्यायचे असेल तर वेडिंग फोटोग्राफी सेंट्रिक घ्यायच्या. हं. कारण वेडिंग फोटोग्राफी करणाऱ्यांचं प्रमाण प्रचंड आहे, कारण त्याच्यातून रेव्हेन्यू जास्त जनरेट होतो. पण बरोबर. फोटोग्राफरला ह्या गोष्टीसाठी पण लिटरेट होणं आता गरजेचं आहे, की फक्त वेडिंगच्या कॉम्पिटिशनमध्ये येऊन चालणार नाहीये. होल हं. ऍडव्हर्टायझिंग सेक्टर इज बेस्ड ऑन फोटोग्राफी. सो बरोबर. मग त्याने फूड केलं, प्रॉपर शूट, त्याने प्रॉडक्ट शूट केलं, त्याने फॅशन केलं, त्याने इंडस्ट्रियल शूट्स केले, हं. त्याने इवन किड्स फोटोग्राफी केली, त्याने न्यूबॉर्न बेबी फोटोग्राफी केली, त्याने ट्रॅव्हल फोटोग्राफी केली. बरोबर. असे हे आणि असे अनेक मायक्रो फोटोग्राफी करू शकतो तो. हं. असे आणि अनेक प्रकार जर त्याने अंगीकारले, म्हणजे त्याने त्याचा जर विचार जर केला, हं. तर मला असं वाटतं की त्याच्यातून जे पुढे ते बाहेर ते असं निघणार आहे की, म्हणजे अशा पद्धतीनं तो तयार होणारी व्यक्ती की ज्याला सीझनवरती डिपेंड नाही राहायला लागणार आहे, बरोबर. आणि तो कायमस्वरूपी 365 दिवस कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं त्याला रेव्हेन्यू जनरेट होत राहील आणि तो ते चांगल्या पद्धतीनं करेल. आणि हं. आता दुर्दैवानं 70% फोटोग्राफर्स हे वेडिंग फोटोग्राफी सेंट्रिक काम करताना दिसतात. बरोबर. मला असं वाटतं, म्हणजे हे वैयक्तिक माझं मत आहे, हं. की मी स्वतः सुद्धा वेडिंगचे असाइनमेंट्स करतो, नाही असं नाही. माझी टीम आहे बरोबर. स्वतःची, माझे खूप छान सपोर्टर्स टीम आहे, जे माझ्यासाठी अगदी जीवनारी मुलं आहेत, जे फोटोग्राफर्स खूप चांगल्या लेवलला काम करतात, त्यांचं स्वतःचं पण नाव आहे. हं. आणि ही माणसं जेव्हा एकत्र येऊन माझ्याबरोबर, सो आय ऑल्सो एन्जॉय वेडिंग फोटोग्राफी. वेडिंग फोटोग्राफी एक कणभरही कमी नाहीये कुठेच. हं. हं. पण वेडिंग बरोबर बाकीच्या जॉनर्स आपल्याला कुठं ना कुठेतरी आपल्याला काम करत राहिलं पाहिजे. बरोबर. आणि त्याच्याच बरोबर तुम्ही तुमचं नाव पण होण्यासाठी वेगळं काहीतरी क्रिएट करत राहिलं पाहिजे. हं. हं. चालणार नाहीये असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे हे बाकीचे जे फोटोग्राफीचे टाइप्स आहेत, त्याच्यामध्ये मी हा खूप एक्सपर्ट तर आहेच. पण फक्त हा वेडिंगवरती फोकस करतोय त्याच्यामुळे मग माझ्यात बाकीचं पण आहे चांगलं. ते कुठेतरी लपून राहायला नको किंवा त्याचा फक्त टॅग मला लागायला लपून हा राहतोय. हो हो, हां. असं होतं बऱ्याच जणांचं. हं. बऱ्याच जणांची जेव्हा मी पर्सनली बोलतो तेव्हा त्यांना सांगतो की तुमचा एक चांगला स्वतःचा पोर्टफोलिओ तयार करा, जो त्याच्यामध्ये असेल, म्हणजे जो अन्य बाकीचे सेक्टर्स मी बोललो त्याच्यामध्ये असेल. हं. आणि तो तुमचा उत्तम पोर्टफोलिओ होणं हे लवकरात लवकर गरज आहे, आणि त्याची रेडीमेड पीडीएफ त्याच्या रेडी असणं गरजेचं आहे. हं. म्हणजे जेव्हा तुम्हाला क्लायंटचा कॉल येतो, तर तो कुठल्याही कामासाठी येतो, तर 2 मिनिटांमध्ये तुमच्याकडे ते त्याला पाठवता आलं पाहिजे. सो तो बरोबर. इमिजिएट इम्प्रेस होऊ शकतो, ही काळाची गरज आहे. बरोबर. ही असं मला तरी वाटतं त्यांना. म्हणजे फोटोग्राफरनं फोटो स्किल डेव्हलप करण्याबरोबरच बिझनेस स्किल डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे क्लायंटला प्रचंड गरज आहे, प्रचंड गरज. हा क्लायंटशी अगदी पहिल्या कॉलपासून म्हणजे बोलण्यापासून ते अगदी त्याचा प्रोजेक्ट कम्प्लीट होऊन त्याची डिलिव्हरी होईपर्यंत. कारण हो, एका क्लायंट मधून मग परत दुसरा क्लायंट मिळणं आणि त्याच क्लायंटचं काम परत परत मिळत जाणं, या गोष्टी ऑफकोर्स ऑफकोर्स. त्यातून डेव्हलप होत जातील. येस 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 येस. अ, जे खरंय. नवीन फोटोग्राफर्स आहेत, जे आता नुकतेच हा शिकतायत आणि ज्यांना या सगळ्यात पदार्पण करायचंय, तर त्यांना ॲज अ हम्म. बिझनेस फोटोग्राफर किंवा बिझनेसमन म्हणून काय सांगाल तुम्ही? कारण काही गोष्टी अशा असतील की जे नवीन लोकांना मार्केटमध्ये आल्यानंतर पटकन कळत नसतील किंवा ते त्यांच्यापासून लपवल्या सुद्धा जात असतील. तर हा अशा लोकांना काय तुम्ही मार्गदर्शन कराल? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फोटोग्राफर्सनी स्वतःचं व्यक्तिमत्व, आपण कसे बोलतोय, कसे वागतोय, अप्रोच क्लायंटला कसे होतोय, आपण इनफ नॉलेज सकट एखाद्या क्लायंटची मीटिंग करतोय का,
हम्म. अनुभव आणि त्याचं असलेलं प्रेझेंटेशन किंवा अनुभव मिळण्यासाठी आपण होमवर्क करून आपल्याकडे डेटाबेस तयार केला आहे का, हम्म. या आणि अशा अनेक गोष्टींचा पहिल्यांदा त्याने अभ्यास करणं आवश्यक आहे. जे बरोबर. बिगिनर फोटोग्राफर्स आहेत त्यांच्यासाठी मी सांगेन, हे त्यांच्यासाठीचं कायमस्वरूपीची टास्क राहणार आहे. हम्म. कारण तुम्ही जेव्हा कुठलाही फोटोग्राफर म्हणून कुठल्याही एका इंडस्ट्रियलिस्टला किंवा कुठल्याही क्रीम लेवलच्या क्लायंटला अप्रोच होता, तेव्हा ओव्हरऑल तो तुमच्या त्या क्षेत्रावरती कमी बोलतो, पण जनरल मधून तो 2 मिनिटांमध्ये जाणून घेतो की ही व्यक्ती माझ्या एका बेस्ट लेवलच्या प्रोजेक्टसाठी कॅपेबल आहे की नाही. बरोबर. आणि आणि या गोष्टींकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाहीये. हम्म. तुमचं जे काम आहे आणि तुमच्या बरोबर कामाचा अनुभव हा त्याला सगळ्यात शेवट मिळणार आहे, जेव्हा त्याच्याकडे फायनल स्वरूपाच्या इमेज पोहोचतील. पण बरोबर. तत्पूर्वीचं काम जे 50% काम आहे ते तुमची देहतून, तुमच्या कॉन्फिडन्स मधून हम्म. आणि तुमचं वागणं, बोलणं, तुमचं पब्लिक रिलेशन राखण्याची पद्धत, टाइमली कॉल घेणं, उचलणं, हम्म. कम्युनिकेट करणं, या आणि अशा अनेक गोष्टींवरती तुमचं इम्प्रेशन हे ठरत असतं. बरोबर. आणि मग तेव्हाच क्लायंट दुसऱ्याला रेफरन्स देऊ शकतो. सो ही नाण्याची पहिली बाजू आहे. दुसरी बाजू अशी आहे की फार कॅमेराच्या पाठीमागे जाऊ नका. कारण कॅमेरा ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये आपल्याला आता जगातले सगळे कॅमेरे हे अगदी मिनिटात आपल्याला बुक करून पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी किंवा काही बऱ्याच शहरांमध्ये, आता कोल्हापूर, सातारा, सांगली सुद्धा बघितलं आपण, किंवा आजूबाजूच्या अन्य अनेक ठिकाणी, बेंगलोर असेल, चेन्नई असेल, मद्रास असेल, बऱ्याच ठिकाणी की आपल्याला रेंटवरती मिळतात ह्या गोष्टी. बरोबर. आणि तुम्हाला आता स्टुडिओ रेंट करता येतोय, तुम्हाला इक्विपमेंट्स रेंट करता येतात, तुम्हाला कॅमेरा रेंट करता येतोय, अगदी साधा मेमरी कार्ड पासून सगळं रेंट करता येतंय. हो. असं जर हे आहे तर मग आपण त्याच्यात डोकं घालायचं, बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये डोकं घालायचं आहे. म्हणजे समजा एक साधी गोष्ट सांगतो की मला जर समजा एक 50,000 रुपयाची एक असाइनमेंट माझ्याकडे आहे आणि त्यासाठी मला एक स्पेसिफिक असाइनमेंट लागणार आहे आणि त्यासाठी मला एक स्पेसिफिक लेन्स पाहिजे, 100 mm मायक्रो लेन्स पाहिजे आणि मला मायक्रो सेंट्रिकच काम करायचं आहे, हम्म. तर मी सिंपल आहे की ती 100 mm मायक्रो परचेस नाही करणार, बरं वाटलं आणि छान वाटलं म्हणून. बरोबर. मी जेव्हा काम असेल तेव्हा ती रेंट करेन, काम करून झाल्यावर नेऊन देईन सरळ. हो. आणि कारण त्याच सेम पद्धतीचं काम मला वर्षभर येणार नाहीये, हो, आलं तर बरोबर. छान, येणारच याची गॅरंटी नाहीये. मग ती परचेस मी का करावी? कारण ती परचेस जर करायला तर मला त्याच्यासाठी जी लागणारी मोठी अमाऊंट आहे हो. तिचं कॅल्क्युलेशनच मी करत नाही. मग बरोबर. अशाच पद्धतीनं मला नको असलेल्या बऱ्याच गोष्टी मी ज्या घेतो त्याच्याऐवजी त्या रेंट करा. आणि जर रेग्युलर बरोबर. त्याच जॉनरमध्ये आपण काम करतो, ते मला रोजच लागतंय, तर निश्चित परचेस करा. कारण मग ते स्वतःचं असल्यामुळे आपल्याला कधी पाहिजे तेव्हा मिळतं, पाहिजे तेव्हा नेऊ शकतो. बरोबर. सो बरोबर. दॅट इज राईट. उठसूट एक झाला की लगेच दुसरा कॅमेरा, लगेच नवीन आलाय म्हणून कॅमेरा, लगेच चौथा कॅमेरा नाही. मला असं वाटतं निदान कमीत कमी प्रोफेशनल फोटोग्राफरनं 4 वर्ष तरी एका कॅमेऱ्यावरती कंटिन्यू काम केलं पाहिजे. ओके. मग मॉडेल्स किती अपडेट होऊ देत, त्याच्यानंतरच तुम्ही त्याच्यात करा. आणि जेव्हा गरज असेल त्या असाइनमेंटच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्ही निश्चितपणे कॅमेरा रेंट करूच शकता ना. त्यासाठी बरोबर. अख्खं परचेस करायची गरज नाही. म्हणजे गरज प्रॉफिट मिळतंय तोपर्यंत लगेच पुन्हा नवीन खर्च, पुन्हा आपण तिथेच येतो आणि पुन्हा नवीन खर्चाला जातो. सो आय थिंक दिस इज रॉंग. लोकांना काय वाटेल याचा विचार करून लगेच अदर होतील असा विचार बरोबर. करून उगाच स्वतःला नवीन नवीन कॅमेरा घेत बसू नका, असं माझं सजेशन राहील. बरोबर. म्हणजे सुरुवातीला किती इन्व्हेस्टमेंट करायची आणि त्याला काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर त्याचा विचार करून आपण स्किलवर फोकस करायचा का, हा थोडासा ज्याचा त्याचा. आणि तुम्ही आता जसं म्हणता तसं हा, स्किल डेव्हलप करण्यावर सुरुवातीला फोकस राहिला आणि नंतर मग मी थोडंसं इक्विपमेंट कामाचं स्वरूप हो, लक्षात घेऊन त्याचा विचार केला तर ते फायद्याचं ठरू शकेल. हा, मग त्या पद्धतीनं वाढवत जायचं हळूहळू. मग बरोबर. बरोबर. येस, येस. सर, बिझनेस आयडियांबद्दल मी तुमचे बरेच व्हिडिओज म्हणजे इंस्टाग्रामवर पण बघितलेत आणि बरंच ऐकलं त्याच्याबद्दल. म्हणजे फक्त हे 2-3 प्रकारचे आयडियाज न करता त्याच्यामध्ये मग खूप सारे आयडियाज आहेत. तर अशा काही बिझनेस आयडियाज मला हो, ऐकायला आवडतील की ज्याच्याकडे फोटोग्राफरने लक्ष दिलं तर अर्निंगही चांगलं होऊ शकेल आणि एक नाव हा, सुद्धा चांगलं होऊ शकेल, एक युनिक नाव होऊ शकेल. हो, हो, हो. हा, म्हणजे आता मी माझ्या इंस्टाग्रामवरती देवदत्त अंडरस्कोर फोटोग्राफी अंडरस्कोर स्कूल असा जो माझा आहे इन्स्टा आयडी, त्याच्यावरती तर तुम्हाला बघायला मिळेलच. पण आता या मुलाखतीमध्ये मी थोडक्यात सांगेन की ज्या सेक्टरमध्ये फोटोग्राफरनी लक्षच दिलेलं नाही असे बरेच सेक्टर्स आहेत, जसं की ट्रॅव्हल फोटोग्राफी आहे. ट्रॅव्हल फोटोग्राफी मधून सुद्धा तुम्हाला रिसॉर्ट्स, त्यानंतर लँड डेव्हलपमेंट आणि अशा अनेक ठिकाणी चांगल्या फोटोग्राफरची गरज असते की जिथं तुम्ही ड्रोन वापरू शकता, फोटोग्राफी चांगल्या लेवलनं करून देऊ शकता आणि त्यांचा सोशल मीडिया पण हँडल करू शकता, ज्याच्या माध्यमातून खूप चांगल्या लेवलचं अर्निंग येऊ शकतं. पण युजली ट्रॅव्हल फोटोग्राफी आणि त्याला कनेक्टेड असलेले बिझनेस एराज, जे काही एरियाज आहेत, त्याच्याकडे कोणी बघतच नाहीये. तो त्या बघितलं पाहिजे. बरोबर. सेकंड म्हणू शकेन मी की इंटिरियर आणि एक्सटिरियरची फोटोग्राफी आहे.
हम्म. की आज बघतो आपण की प्रचंड प्रमाणात रिअल इस्टेट डेव्हलप होते. रिअल इस्टेटला फर्निचर लागतंय आणि फर्निचरचे मॉल्स आज भयंकर आपल्याला सगळीकडे तयार झालेले दिसत आहेत. हो. खूपच मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि नवीन नवीन डिझाईन्स कंटिन्यू येत आहेत. मग ती कुठून येत आहेत मला माहित नाही, पण ती येत आहेत. मग त्यांना पण त्यांच्या कॅटलॉगसाठी फोटोग्राफी लागत असते आणि इमिजिएटली इंटिरियर डिझायनर्सना पण फोटोग्राफी लागत असते. बरोबर. कारण ही सगळ्या साईडनं अशी कलेक्ट होणारी एक सिच्युएशन आहे की ज्याच्यामध्ये फोटोग्राफरचा रोल फार मोठा आहे. बरोबर. तसं डेंटिस्ट्रीची फोटोग्राफी, तर डेंटिस्टचं मी रिसेंटली रील केलं होतं. तर डेंटिस्ट्री फोटोग्राफी ही पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे, कारण त्यांच्या रिसर्चसाठी, डेव्हलपमेंटसाठी, अभ्यासासाठी, स्टुडंट्सना शिकवत असताना अशा अनेक गोष्टींसाठी डेंटिस्ट्री फोटोग्राफी पण लागत असते. आणि त्यावेळेला डॉक्टर्सकडे तेवढा वेळ नसतो या सगळ्या गोष्टी करण्याचा, आणि त्यांच्याकडे त्या सगळ्या इक्विपमेंट्स घेऊन हँडल करायला ते स्वतःच्या कामात खूप बिझी असतात. सो दे कॉल फोटोग्राफर्स, आणि फोटोग्राफर्सनी उत्तम दर्जानं काम करून जर त्यांना दिलं ॲज पर देअर रिक्वायरमेंट, तर तो एक हिडन जॉनर आहे असं म्हणायला हरकत नाही, ज्याच्यावरती फोटोग्राफरनी अनफॉर्च्युनेटली फोकस नाहीये केलेला अजून. सो हे आणि असे अनेक प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये फोटोग्राफर्स खूप उत्तम दर्जानं काम करू शकतात आणि चांगले पैसे मिळवू शकतात, थोडं ऑफबिट करिअर घेऊन. बरोबर. जसं की ऑटोमोबाईल फोटोग्राफी. तर माझा एक स्टुडंट आहे, त्याने तो एका दुकानात गेला होता हेल्मेट घ्यायला. तर तिथे चांगल्या लेवलचं त्याने एक स्पोर्ट्स बाईक साठीचे लागणाऱ्या हेल्मेट्स मधलं हेल्मेट डील केलं, आणि त्यानंतर तो हेल्मेटच्या दुकानदाराचा ओळखीचा झाला त्याच्या, आणि त्याच्यातून त्याला अनेक सारे प्रोफेशनल बायकर्स, रायडर्स जे असतात, जे लॉंग टूर्स करतात वगैरे वगैरे, यांच्याशी कनेक्ट झाला. आणि आता तो वैतागलाय एवढा, माझा स्टुडंट आहे, एवढा वैतागलाय तो आता की त्याला काम संपतच नाहीये. कारण जे प्रोफेशनल बायकर्स आहेत ते खूप भारी लेवलला त्यांच्या बाईक्स असतात, त्यांचं टूर्स असतात कंटिन्यू चालू, आणि ते स्पेंडिंग कपॅसिटी असलेली लोक असतात, म्हणजे ते चांगले पैसे खर्च करून मग त्यांचे स्वतःचे फोटो सेशन्स करणं, बाईक घेऊन ते जातात तेव्हा त्यांना शूट करणं, आणि असे वेगवेगळ्या गोष्टी त्यांना करायला आवडतं. कधी स्टंट करत असताना फोटोग्राफी करणं हा पण एक भाग आहे, म्हणजे ते कितपत योग्य आहे किंवा माहित नाही मला, पण अशा अनेक गोष्टी चालू असतात. तर त्याच्यासाठी पेईंग कपॅसिटी चांगला असलेला असा एक ग्राहक वर्ग आहे की ज्याच्याकडे फोटोग्राफरनं बघितलं. तर माझा आता स्टुडंट आहे, त्याने माणसं हाताखाली ठेवली आहेत 4, आणि तो फक्त वेगवेगळे ग्रुप्स जे आहेत बायकर्सचे त्यांच्यासाठीच तो काम करतो, आणि दिवस रात्र तेच करतोय तो आता. सो अशा खूप हिडन गोष्टी आहेत. अच्छा. सर, आता हा सगळा बिझनेस आणि याचा भाग झाला. पण आता माझ्यासारखे बरेच जण आहेत की म्हणजे मी चांगला फोन घेतला आणि जस्ट कॅमेरा ओपन करून बघितला, तर मला असं वाटू शकतं की ही फ्रेम चांगली आहे आणि हा फोटो माझा चांगला येऊ शकेल. तर अशा काही बेसिक गोष्टी आहेत का, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की रंग, रेषा, प्रकाश आणि या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या माझ्यासारख्या लोकांनी अगदी इनिशियली डोक्यात ठेवाव्यात की फोटो चांगला येण्यासाठी मला ऍटलिस्ट इतकं तरी मला लक्षात घ्यायला हवं. येस. आपल्याकडे उपलब्ध असलेली जी काही वेळ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की काय याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे. मला असं वाटतं थॉट प्रोसेसवरती जास्त लक्ष दिलं पाहिजे. जसं आपण आता डिस्कशन मधून म्हणतोय की रंगरेषा, आकार, प्रकाश म्हणजे काय, तर उत्तम कंपोजिशन. तुम्ही बॅकग्राऊंड चांगली चॉईस करा, ती बॅकग्राऊंड त्या गोष्टीसाठी सूट आहे की नाही याचा विचार करा. त्यानंतर टेक्निकॅलिटीज करेक्ट आहेत की नाही विचार करा, आणि तो फोटो काढत असताना आपण ओव्हरऑल ते पोर्ट्रेट असेल, ते लँडस्केप असेल, ते जे काही असेल त्याच्यासाठी किती अभ्यास केलेला आहे, म्हणजे त्याचा विचार केलाय का, की नुसतं धरलं आणि क्लिक केलं. कारण ऑटो मोडवरती सुद्धा कधीतरी चांगला फोटो निघतो, तर तो धरूनच चालायचं नाही आपल्याला. म्हणजे कॅमेरा काय तर मोबाईलवरती पण फोटो निघायचा. मग फोटोग्राफरचं वैशिष्ट्य काय असलं पाहिजे, तर फोटोग्राफरनं थॉट प्रोसेस डेव्हलप करून जर तो फोटो काढला तरच तो नेक्स्ट लेवलला जातो. आणि ही थॉट प्रोसेस अँगल, कंपोजिशन, कलर स्कीम आणि तुमचा टाइमली घेतलेला शॉट याच्यावरती ते अवलंबून राहतो. जसं की स्ट्रीट फोटोग्राफी आहे, फोटो जर्नलिझमचा फोटोग्राफर असतो, ज्याला अरेंजमेंट करायला काही सेकंद मिळतात, काही सेकंदांच्या विचारामध्ये त्याला तो शॉट उचलायचा असतो, आणि नजर फार तेज पाहिजे, त्याची तेज तर्रार नजर, म्हणजे अक्षी घारीसारखं लक्ष असावं लागतं. आणि कुठे कुठला शॉट मिळतं तर ते दिसणं आणि बघणं हे ज्याच्या रक्तात चांगलं भिनलेलं आहे, म्हणजे ज्याचं ऑब्झर्वेशन बेस्ट आहे, कुठली फ्रेम माझ्यासाठी बेस्ट आहे, हे ज्याला कळायला लागलंय तो लवकर सक्सेस होतो. फोटो काढण्यापेक्षा चांगली फोटो फ्रेम बघता येणं हे जास्त महत्त्वाचं. येस, म्हणजे नजर तयार होणं गरजेचं असतं, आणि ही नजरच तयार झाली पाहिजे. म्हणूनच मी माझ्या इव्हन क्लासरूमला पण एक टॅगलाईन दिलेली आहे, थिंक बिफोर यू क्लिक. तर आधी विचार करा आणि मग क्लिक करा. बऱ्याचदा फोटोग्राफर डिजिटल वर्ल्डमध्ये दनादन क्लिक करत जातात आणि विचार न करता काम केल्यामुळे पुन्हा त्याच्यावर मग एडिट करत बसतात. सो तसं नको व्हायला. आधी विचार करा आणि कमी फोटो काढा, सगळे फोटो छान असतील. म्हणजे तुमचा थॉट त्या फोटोमध्ये दिसू दे क्लिअर, इतका तो फोटो आणि येस ऑफकोर्स त्याच्यामधून क्लिअर होऊन जाऊ दे. म्हणजे मी तुम्हाला हा प्रश्न विचारायचं कारण हे होतं की इंस्टाग्रामवर किंवा इकडे तिकडे सध्या इतके एडिट केलेले फोटो, जसं आपण बोललो, येतात. त्याच्यामध्ये फक्त बॅकग्राऊंड जर चांगला असेल, एडिट केला असेल, तो फोटो एचडी असेल, तर आम्हाला बघताना असं वाटतं की नाही, हा फोटो खूपच चांगला आहे. म्हणून खरं तर हा प्रश्न मी तुम्हाला विचारला की याच्यामध्ये अजून काय गोष्टी
बघण्यासारख्या आहेत. येस, येस, येस. सर, खरं तर टेक्नॉलॉजीमध्ये जसे वेगवेगळे अपडेट्स येत जात आहेत किंवा दिवसागणिक सगळं बदलत जातं, तर या सगळ्याच्यात फोटोग्राफर्सनी अपडेट राहणं म्हणजे सगळ्या दृष्टीने अपडेट राहणं कितपत गरजेचं आहे? प्रचंड गरजेचं आहे. अपडेट राहता जर आपल्याला तर काळाच्या ओघामध्ये आपण जर नाही चाललो तर आपण बाहेर फेकले जाऊ. खूप राक्षसी कॉम्पिटिशन आहे या सगळ्या जगामध्ये. आणि मल्टीनॅशनल कंपन्या ज्या काही ब्रँड घेऊन येत आहेत फोटोग्राफर्सच्या समोर, त्या कंपन्या ही कॉम्पिटिशन ऍक्च्युली खरं सांगायचं तर जास्त तीव्र करतायत. आणि त्याच्यामुळे तो कॉम्प्लेक्सही एका बाजूला वाढतोय, माझ्याकडे काय आहे आणि माझ्याकडे काय नाही आहे याचा. सो त्याच्यावरती पण सिरियसली विचार झाला पाहिजे. फारही गोष्टी अगदी अशाही घेऊन चालणार नाही, यार माझ्याकडे किंवा काय वगैरे वगैरे असंही होऊन चालत नाही. आणि दुसरी गोष्ट की स्पर्धेत टिकायचं असेल तर तुम्हाला नॉलेज वाईज अपडेट राहणं गरजेचं आहे. इक्विपमेंट वाईज तुमच्याकडे परचेसिंग पॉवर असेल नसेल डोंट नो, पण नॉलेज हे तुम्ही निश्चित घेऊ शकता. आणि नॉलेज घेण्यासाठी तुम्हाला स्वतःचं इक्विपमेंट असण्याची गरज नाहीये. बरोबर. हो, ते आधी आपण बोललोच त्या सगळ्या विषयी. हो. बरोबर. सर, या सगळ्यात म्हणजे फोटोग्राफी व्यवसायात म्हणा किंवा एखादा समजा मी प्रोजेक्ट घेतोय आणि ते मी करतोय, पण शेवटी मला अपेक्षित आहे तसं किंवा क्लायंटला अपेक्षित आहे तसे रिझल्ट समजा एखाद्या प्रोजेक्टमधून नाही मिळाले, तर या सगळ्यात कुठेतरी म्हणजे डिप्रेस्ड असं नाही म्हणता येणार, पण असं कुठेतरी लो फील होतं का? कारण ही गोष्ट तशी तर वेळ आणि एफर्ट्स हे दोन्ही खूप घेणारी ही गोष्ट आहे. तर इतकं सगळं देऊन ते नाही झालं माझ्याकडून, तर ते कुठेतरी एक लो फील होतं का या सगळ्या प्रोसेसमध्ये? लो फील होणं बेसिकली होऊ शकतं. त्याचं कारण असं आहे की फोटोग्राफर हा एक संवेदनशील कलाकार असतो आणि म्हणूनच तो आर्टिस्ट असतो. म्हणजे त्याशिवाय तो फोटोग्राफी लाईनमध्ये येणार नाही. त्याला कुठेतरी निश्चित संवेदना असतात. तो असं जनरल काहीतरी करून बघूया म्हणून फोटोग्राफर नसतो झालेला. कुठेतरी तो आतमधून एक आर्टिस्ट असतो आणि त्याच्या तो मनाचा हळवा कोपरा निश्चित अशा वेळेला वर येतो आणि तो सांगतो की यार मला वाईट वाटलंय, मला चांगलं नाही वाटलं. म्हणजे ह्या गोष्टी व्यक्तीसापेक्ष आहेत की किती कोण लावून घेत. शेवटी तिथेही प्रत्येक व्यक्तीप्रमाणे तो बदलतो भाग. पण क्लायंट सॅटिस्फाय होणं याच्यासाठी आपण त्या गोष्टी मनाला लावून घेत असताना क्लायंट सॅटिस्फाय आहे की नाही हे आपण एकदा तपासून बघितलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की सॅटिस्फाय होणं याचा अर्थ काय आहे. कधी कधी अनवॉन्टेड डिमांड्स पण क्लायंट खूप करतात. बरोबर. आणि त्याच्यासाठी त्यांनी पे केलेलं आहे का, तर हा एक महत्वाचा भाग आहे. दुसरा भाग याच्यामध्ये आहे की क्लायंट ज्या लेवलच्या करतोय त्या लेवलचं त्याने जसं पे केलेलं आहे की नाही, त्याच्याच बरोबर तशा सराउंडिंग होत्या की नाही. म्हणजे क्लायंटनं जर एखाद्या रिसॉर्टवरच्या जर एखाद्या ग्रूम अँड ब्राईडच्या जर एखाद्या ब्युटिफुल इमेजेस बघितलेल्या असतील आणि सराउंडिंग इज टू गुड, कुठेतरी एक छान डेस्टिनेशन वेडिंग करतायत आणि ते एक्सपेक्टेशन त्याने एखाद्या छोट्याशा कार्यालयामध्ये वगैरे जर केलं, सो दॅट इज नॉट गुड थिंग. म्हणजे लोकांना ड्रीम करायला काही वेळ लागत नाही, कारण त्याला पैसे नाही लागत. असे फोटो आले पाहिजे होते असं म्हणण्यासाठी तो 360 डिग्री चेंज करू शकत नाही. प्रत्येक फोटोला तो एडिट करून बॅकग्राऊंडला काहीतरी भन्नाट नाही टाकू शकत. म्हणजे असं जगात कुठेही करत नाही कोणी. आणि त्यामुळे अशाही अपेक्षा असतात. किंवा एखाद्या पोर्टफोलिओमध्ये एखादी मॉडेल असेल तर तिला ते वेस्टर्न वेअर्स किंवा असतील किंवा नऊवारी असेल काही असेल, ती कॅरी करू शकते का ती, त्याच्यामध्ये तिचं ती कॅरी करणं तिला जर जमतच नसेल, तिच्या चेहऱ्यावरती जर ते एक्सप्रेशन्स जर आले नाही, फोटोग्राफरनं डोकं आपटलं तरी त्या लेवलला तो पोहोचू नाही शकणार, हे त्यालाही माहिती असतं. त्यामुळे मी 100% या केसमध्ये फोटोग्राफरच्याच बाजून राहील. आणि हाच विचार मला इथं सांगणं गरजेचं आहे की त्या केसमध्ये एखाद्या व्यक्तीने सांगितलं बरोबर नाही आले फोटो, बरोबर नाही आले फोटो हे बोलताना पटकन माणूस बोलून जातो. त्या फोटोग्राफरला खूप वाईट वाटतं. त्याने मेहनतच केलेली असते, पण जे समोर दिसतंय तेच कॅप्चर तो करणार आहे ना. ते ब्युटिफुली कॅप्चर करणं निश्चितपणे त्याचा कामाचा भाग आहे. म्हणजे तिथंच तर त्याचा चष्ण पणाला लागणार आहे. ते त्याने दिलंच पाहिजे, त्याच्याबद्दल वाद नाही. जे अजिबातच नाहीये त्याच्या अपेक्षा करणं ही खूप चुकीची गोष्ट आहे. आणि शेकडो उदाहरणं फोटोग्राफरच्या बाबतीत घडलेली आहेत, आमच्या बाबतीत पण घडलेली आहेत. आम्ही या गोष्टींना फेस करत असतो. सो ह्या गोष्टी घडतात. पण अर्थातच जसं मी सांगितलं तसं व्यक्ती सापेक्ष गोष्ट आहे आणि त्याचा सारासार विचार करून पुढे काम करत राहणं गरजेचं असतं. उगाच नर्वस होऊन बसायचं नाही. एखाद्या प्रोजेक्टच्या बाबतीत फोटो कधी रिव्ह्यू केले जातात का, नंतर तपासले जातात का? कारण मग हे थोडेसे बदल केले असते तर मग अजून. ओके, म्हणजे कुणाकडून, क्लायंट साइड और फ्रॉम फोटोग्राफर साइड? मी फोटोग्राफर साइडने विचारतोय. कारण एखादा फोटोग्राफर साइडनं ते फोटोज होतात असं होतं आणि ते करणं गोष्ट गरजेची आहे. कारण आपण चुकांची पुनरावृत्ती होता कामा नये. हाच फोटो किंवा ह्याच गोष्टी अजून अशा प्लॅन केल्या असत्या तर जास्त चांगल्या झाल्या असत्या असं वाटत राहणं ही प्रगतीची लक्षणं आहेत असं मला वाटतं. आणि त्या गोष्टींवरती विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे काही वेळेला आपल्या आयुष्यातली जी मागे पडलेली जी पानं आहेत ती चाळावीत आणि त्याच्यावरती विचार करावा
100% आपल्याकडूनही झाल्या असतात. बरोबर. कधी कधी त्या अक्षम्य असतात असं स्वतःला वाटणं ही एका प्रामाणिक कलाकाराची लक्षणं आहेत आणि ते केलंच पाहिजे. कारण चुका करत करतच सुधरत जातो. 100% परफेक्ट असा माणूस नसतो कधी. बरोबर. तर त्याच्यामुळे तो आयुष्यभर त्याचे प्रयोग असतात ते. जसं हम्म. आपण एखाद्या नाटकाला प्रयोग म्हणतो. तर बरोबर. तो भले ती स्क्रिप्ट असेल, तेच कलाकार असतील, पण तरी तरी त्याला प्रयोग म्हणलं प्रत्येक जातं. वेळेला तेव्हा प्रयोग असतो. बरोबर. डॉक्टर्स लोक प्रॅक्टिस करणं म्हणतात. सो प्रॅक्टिस करणं बरोबर. म्हणतात त्याला. हा. सो ती प्रत्येक घटनेला धरून त्याने त्याच्यावरती केलेले जे उपचार असतात ती एक प्रकारे प्रॅक्टिस म्हणतो त्याला. तर बरोबर. त्याच्यामध्ये मला असं ऑलवेज हंबलनेसच जाणवतो आणि तो योग्य आहे, तसा असलाही पाहिजे. हम्म. अर्थातच त्याचा फायदा फोटोग्राफर्सनाच होणार आहे. कारण बरोबर. नम्रपणानं स्वतःच्या चुका स्वीकारणं, हम्म. मोठ्या मानानं त्या स्वीकारून पुढे त्या होणार नाही त्याची काळजी घेणं ही बरोबर. काळाची गरज असणार आहे. बरोबर. Yes. तुम्ही आतापर्यंत जितके प्रोजेक्ट झाले तुमचे, त्यात तुमचं लक्षात राहिलेलं प्रोजेक्ट कोणतं आहे की हे प्रोजेक्ट खूप खास होतं आणि ते माझ्या कायम लक्षात राहिलंय? अं, खूप भारी भारी प्रोजेक्ट्स केलेत मी. शेवट मी तुम्हाला एका माझ्या अपकमिंग एक्झिबिशनसाठी इन्व्हाइट पण करणार आहे. पण तत्पूर्वी म्हणजे तू जो मला प्रश्न विचारलास त्याच्यासाठी मी एक गोष्ट सांगेन. म्हणजे खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत, पण कोविड काळामध्ये केलेल्या कामांमध्ये खूप इंटरेस्टिंग मला काम करता आलं. म्हणजे जेव्हा फोटोग्राफर्स बाहेर पडत नव्हते अजिबात, म्हणजे रादर कोणच नव्हतं, म्हणजे सगळं लोक अख्खं जग घरात बसलेलं जेव्हा होतं, जेव्हा आपल्याकडे हजार हजार लोकांची डेथ दिवसाला होत होती, अशी जेव्हा परिस्थिती होती पुण्या मुंबईमध्ये, हो. तेव्हा आम्ही फोटोग्राफर म्हणजे मी स्वतः आणि माझे चिरंजीव दोघंही खूपच रिस्क असलेल्या भागांमध्ये जाऊन आम्ही फोटोग्राफी केली. म्हणजे म्हणजे आम्ही कोविडच्या हॉस्पिटल्समध्ये स्पेसिफिक गेलो होतो आतमध्ये. अरे बापरे. जिथे 100% डेथ रेट प्रचंड आहे अशा कोविड सेंटर्समध्ये आतमध्ये जाऊन आम्ही तिथले डॉक्युमेंटरीज केल्या, फोटोशूट्स केले. ते डॉक्युमेंट केलं काय घडतंय ते, सराउंडिंग मध्ये काय काय घडतंय. मग ड्रोननं फोटोग्राफी केली, शहर कसं सगळं शांत आहे, रस्ते कसे सुनसान आहेत, इथपासनं ते अगदी कोविड सेंटर्समध्ये जाऊन जिथे कोरोना म्हणजे भयंकर मोठ्या प्रमाणामध्ये आहे, आणखीन किरकोळीत माणसं अशी पटापटा किड्या मुंगीसारखी मरत आहेत, अशा ठिकाणी जाऊन आम्ही तासनतास शूट केलेत. तर त्या गोष्टी खूप, स्मशानभूमीमध्ये जाऊन आम्ही शूट्स केलेत. स्मशानभूमीतल्या माझ्या स्टोरीज पण खूप व्हायरल झाल्या होत्या. मी एमपीसी न्यूज साठी अधूनमधून लिखाण करत असतो, फोटोग्राफी देत होतो. बीबीसी साठी पण मी त्यावेळेला भरपूर मटेरियल दिलं आणि बीबीसीनं खूप चांगलं, म्हणजे बीबीसीला सुद्धा इव्हन ते चांगलं पब्लिश झालं. म्हणजे मिलियन्स मध्ये व्ह्यूज होते, 4 मिलियन 5 मिलियन असे व्ह्यूज त्या वर्कला मिळाले. आणि रेड लाईट एरियामध्ये मी जाऊन, वेश्यावस्तींमध्ये जाऊन मी फोटोग्राफीचं काम केलं. तिथं त्यांना मदत मिळावी ह्या आशेनं ते काम केलेलं होतं, कारण तिथेही मदत द्यायला कोणी जात नव्हतं. आणि वेश्यावस्तीमध्ये शरीराशी जोपर्यंत संबंध येत नाही तोपर्यंत तिथे रेव्हेन्यू जनरेट होण्याचा त्यांना काहीच संबंध नव्हता. 2000 जण तिथे राहतात, बुधवारपेठ पुणे. आणि मग त्यांच्याबरोबर बसून समजून घेऊन सगळं, आणि तिथे अलाउडच नव्हतं कोणाला आतमध्ये फिरायला. आणि मग जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाल्यासारखा प्रश्न निर्माण झाला होता. आणि मग त्यावेळेला त्यांच्यावरची जी स्टोरी झाली ती पण खूप गाजली आणि त्याच्यातून प्रचंड मोठा मदतीचा ओघ पण आला. सो जर्नलिझम बेस्ड जेव्हा फोटोग्राफी आम्ही करतो तेव्हा त्याच्यातून निश्चित खूप चांगल्या लेव्हलला चांगली आउटपुट्स मिळालेली आजपर्यंत आम्ही बघितलेत. आणि तीच मला असं वाटतं कोरोना काळातलं काम, स्मशानभूमीतल्या स्टोऱ्या, ह्या 360 डिग्री म्हणजे माझ्या आयुष्यात पण त्याने बदल घडवले. कारण म्हटलं हे भीतीनं घाबरून घरात बसून राहिलो तर ते चुकीचं होईल, आणि इथंच डेअरिंगनं काम करू आपण बाहेर जाऊन तर जे व्हायचं ते होणारच आहे. तर आपण काम जर केलं तर कदाचित आपलं काम आपल्यानंतर लोक बघतील, असा थॉट घेऊन मी काम केलं. माझ्या मुलाची मला त्यात खूप मदत मिळाली. म्हणजे त्याने पण तेवढ्याच डेअरिंगनं आयसीयूत मध्ये जाऊन शूट केले होते. आणि आम्ही अनेक हॉस्पिटल्सवरती काम केलं, डॉक्युमेंटरीज बनवल्या. सो दॅट वॉज मोस्ट मेमोरेबल मुमेंट इन माय लाईफ. अच्छा, ग्रेट ग्रेट. म्हणजे फक्त एखादा फोटो बघून मला खूप चांगलं वाटतं, ह्याच्यापेक्षा काहीतरी बदल घडतोय म्हणजे काढणाऱ्याच्याही आयुष्यात आणि ज्याच्यासाठी आपण फोटो काढतोय तर त्या व्यक्तीच्याही आयुष्यात. तर हे ऐकणं खूप खूप चांगलं फील ऐकणं. म्हणजे फोटोग्राफरच्या हातात असलेला कॅमेरा हा खूप मोठी गोष्ट असते, त्याच्यात जग बदलायची ताकद आहे. आणि जर्नलिझम बेस्ड फोटोग्राफीमध्ये अशी आतापर्यंत हजारो उदाहरणं बघायला मिळतात की एका फोटोनं खूप खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडवले. जसं की आयलान कुर्दीचा फोटो. तर आयलान कुर्दीचा जो फोटो आपण खूप फेमस झाला आणि बघितला, तर त्याच्यानंतर जगभर आंदोलनं झाली आणि इसिस सारख्या दहशतवादी कारवाया करणाऱ्या संघटनेच्या विरोधात अमेरिका आणि अन्य देश एकवटून ठोस ऍक्शन्स
हम्म. लोकांना दिसायला लागल्या वगैरे वगैरे. बरोबर. तर तो एक फोटो की 2.5 वर्षाचा आयलान कुर्दी मृतावस्थेत रात्री कधीतरी समुद्रात आईबाबांबरोबर किनाऱ्याला लागण्याच्या धडपडीमध्ये रात्री कधीतरी त्या काळोखात समुद्रात बुडाला आणि त्याची डेड बॉडी निळ्या रंगाची जीन्स आणि लाल रंगाचा टी शर्ट मला आठवतोय. अच्छा. पालथी पडलेली त्याची बॉडी किनाऱ्यावरती लागलेली जी होती, तर हम्म. तो फोटो एवढा टचिंग झाला आणि त्या फोटोनंतर जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं प्रोटेस्ट केलं गेलं. त्याचे जे रिफ्लेक्शन्स आहेत ते सगळीकडे उमटले आणि त्याच्या सगळीकडे प्रतिक्रिया जगभर उमटल्या. सो एक बरोबर. फोटोग्राफ काय करू शकतो, हे अशी हा. शेकडो उदाहरणं चालू आहेत. असतात रोज. सो बरोबर. एक फोटो जग बदलू शकतो एवढी ताकद असते एका छायाचित्रामध्ये. ग्रेट ग्रेट. एखाद्या फील्डवर काम करताना किंवा एखाद्या प्रोजेक्टवर काम करताना तिथं काही येणाऱ्या अडचणी असतात. म्हणजे फॉर हम्म. एक्झाम्पल आपण कुठेतरी ग्राउंडवर आहोत किंवा अगदी वेडिंगचं उदाहरण घ्यायचं तर कुठे कार्यालयात आहोत. तर अशा ठिकाणी काय चॅलेंजेस येतात आणि त्यावेळेला मग किती अवेअर राहून त्या गोष्टींना रिस्पॉन्ड करणं गरजेचं आहे. देख कसं आहे की टेक्निकली कुठलीही गोष्ट कधीही घडू शकते, कारण यंत्र आहे ते शेवटी. बरोबर. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझं सजेशन असं राहील की अडचणी कुठल्या पद्धतीच्या येत आहेत ह्या तर कधी येऊ शकतातच, पण तुम्ही जेव्हा तिथं जाता तर तुमच्या बरोबर काम करणारा जो फोटोग्राफर असतो हम्म. त्याला पहिलं मित्र बनवा. तुमच्या बरोबर जी टीम असते, समजा ग्रूम साईडने एक टीम आहे, ब्राइड साईडने एक टीम आहे, तर मग निश्चितपणे आल्या आल्या त्या व्यक्तीला आपलंसं करा, त्याच्याशी चांगली मैत्री करा, त्याला समजून घ्या, हम्म. त्यालाही हेल्प करा, तर तो तुम्हाला हेल्प करणार आहे. बरोबर. आणि कुठल्याही पद्धतीचे टेक्निकल डिझास्टर्स घडले तर तोच तुमचा त्यावेळेचा तारक असणार, जो इमिजिएट तुम्हाला हो. इमेजेस देणार आहे. आणि जर बरोबर. तुम्ही एकटेच असाल, दुसऱ्या कोणाला असाइनमेंट नाही, तुम्हीच एकटे आहात आणि काम करताय, तुमच्यावरतीच होल इव्हेंट डिपेंड आहे. हम्म. सो असं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा बॅटरीज कॅरी करणं, मेमरी कार्ड्स एक्स्ट्रा कॅरी करणं, हो. पॉसिबल असेल तर एखादी एक्स्ट्रा कॅमेरा बॉडी बरोबर ठेवणं, हम्म. या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. आणि अच्छा. जर पॉसिबल असेल तर त्या जागेची रेकी आधी करणं गरजेचं आहे. हम्म. रेकी आधी जर केली जाऊन, ती स्पॉट आधी जर बघून आलेलो असेल किंवा त्या स्पॉटविषयी खडानखडा माहिती असेल, तर आपण त्या जागेमध्ये कॉन्फिडंटली चांगलं काम करतो. करू शकतो. म्हणजे फ्लॅश बाउन्स करायचा असेल आणि जर वरती छत खूप उंच असेल तर तो बाउन्स होऊन खालीच येणार नाहीये. सर बरोबर. नॉर्मल फोटोग्राफर जर काम करत असेल, एक कॅमेरा आणि एक फ्लॅश गन एवढंच जर त्याकडे इक्विपमेंट घेऊन काम करायचंय, हम्म. तर त्याला त्या केसमध्ये अडचण येऊ शकतो. मग त्याला स्ट्रेटच बरोबर. फ्लॅश द्यायला पाहिजे. मग हे बरोबर. कधी कळतं आपल्याला की मग अरे माझी बॅटरी खूप फास्ट उतरत चालली आहे, कारण बाउन्सला तो खाणार आहे सेल प्रचंड हो. प्रमाणात, आणि बरोबर. मग ते कमी पडणार आहे. मग तुम्हाला ISO रेज केला पाहिजे, पुन्हा काम केलं पाहिजे शटरवरती वगैरे वगैरे. एन नंबर ऑफ थिंग्स आहेत. सो क्वालिटीला तुम्हाला कॉम्प्रोमाइज न करता काम करायचं असेल तर निश्चितपणे आधी एकदा जाऊन बघून यायला काय हरकत आहे. आपल्या बरोबर. सगळ्याच गोष्टीची प्लॅनिंग नीट करता येतील. बरोबर. मग बरोबर. त्याच केसमध्ये तो काय करेल की एक्स्ट्रा सेलचे किट बरोबर ठेवेल. ह्या आणि अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या त्याने प्रिकॉशन, म्हणजे काय तर पुन्हा पहिल्यांदा जाऊन त्या गोष्टीचा अभ्यास करणे आणि मग बरोबर. असाइनमेंटला जाणे, हेच त्याचं सोल्युशन आहे, दुसरं काही नाही. बरोबर. बरोबर. तर अगदी शेवटचे एक दोन प्रश्न आहेत जे मला विचारायचे आहेत की तुमची फोटोग्राफी किंवा तुमच्याकडे येणारे तुमचे जे काही स्टुडंट्स आहेत ते खरं तर तुमचे सगळे फोटोज रेफर करतायत त्यांना पुढे जाण्यासाठी म्हणून. तर तुम्ही कोणाचे फोटो रेफर केलेत किंवा करताय? तुम्हाला कोणाची फोटोग्राफी आवडते? मला आता खूप जणांची फोटोग्राफी आवडते, म्हणजे मी खूप जणांचा फॅन आहे खरं सांगायचं तर. मी रघुरायला फॉलो केलंय, करतो. ओके. ओके. म्हणजे रघुराय हा माझ्यासाठी आयडॉल आहे. त्याच्यानंतर फोटोग्राफीमध्ये पद्मश्री असलेले सुधारक ओल्वेजी आहेत, हम्म. जे माझ्यासाठी निश्चित आयडॉल आहेत. अच्छा. स्टीव्ह मॅकरी आहेत की जे जगप्रसिद्ध फोटोग्राफर आहेत, ओके. की ज्यांचा अफगाण गर्ल हा फोटो सर्वश्रुत आहे. हा. ह्या सगळ्या फोटोग्राफर्सना मी फॉलो करतो. आणि फोटोग्राफीमध्ये फॅशन फोटोग्राफर, त्यानंतर वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, प्रॉडक्ट फोटोग्राफर, त्यानंतर ट्रॅव्हल फोटोग्राफर, असे वेगवेगळे जे जॉनर्स आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या लोकांनाच फॉलो करावं लागतं. जसं की डेव्हिड यारोला मी वाईल्ड लाईफ मध्ये फॉलो करतो. ओके. तर म्हणजे त्यांचं काम मला खूप आवडतं. हम्म. तर फॉलो करणं म्हणजे नुसतं कुठेतरी इंस्टाग्रामला फॉलो करणं किंवा सबस्क्रायबर होणं असं नाहीये. हा. फॉलो करणं म्हणजे मला असं वाटतं की बारकाईनं त्याच्या कामाचा अभ्यास करणं, हम्म. किंवा कधी मला जर करायची वेळ आली तर मला काय करायचंय तर त्याला गुरुस्थानी ठेवून त्याच्याकडे नेहमी बघणं, हम्म. ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आज लेन्सेस, जगातला कुठलाही फोटोग्राफर कधीही कुठलीही एक्सपेन्सिव्ह लेन्स घेऊन काम करू शकतो. हम्म. पण जर त्याला आता समजा माझ्याकडे समजा जर 1800 mm ची जर एक लेन्स आहे, भयंकर कॉस्टली, समजा माझ्याकडे कुठली पण एखादी लेन्स घेतोय, 13-14 लाखाचा किट घेऊन मी जर समजा ताडोबाला गेलेलो आहे, तर मला मी केलेलं काम आणि एखाद्या अमेच्युअर फोटोग्राफरच्या हातात दिल्यानंतर ज्याला जुजबी नॉलेज आहे त्याने केलेलं काम, याच्यामध्ये जो फरक असेल तो साधारणपणे एक 30% वगैरे फरक पडेल, अदरवाईज नाही कळणार. तो त्याला बरोबर. इक्विपमेंट मदत करून जाईल अचानक.
पण बरोबर. मग त्याच्या पलीकडे जाऊन जे काही एफर्ट्स घेतले जातात ते हम्म. जी लोक घेत आहेत हा. आणि ज्यांनी काहीतरी कम्प्लिटली वेगळेच माइलस्टोन क्रिएट करून ठेवलेले आहेत, त्यांचं बरोबर. वर्कच खूप वेगळ्या लेव्हलला आहे, अशी बरोबर. जी मंडळी आहेत ती मला असं वाटतं की जास्त मी त्यांना अप्रिशिएट करेन आणि मी त्यांना ऑलवेज फॉलो करतो. आणि मग ग्रेट लेव्हलला काम करणारी शेकडो मंडळी आहेत. म्हणजे हा. मला असं वाटतं की संपू नये ती लिस्ट, संपू नये त्यांचं काम. आणि अशी लोक एवढी आहेत की त्यांना बघण्यासाठी, त्यांचं वर्क अभ्यासण्यासाठी एक जन्म पुरे नाही पडणार. बरोबर. म्हणजे टू बी कंटिन्यूडची स्टोरी आहे ही, की हा. एका जन्मात या सगळ्या गोष्टी होऊच नाही शकत. हो, इतकं बरोबर. अथांग सागर आहे फोटोग्राफी म्हणजे. बरोबर. बरोबर. अगदीच शेवटचा प्रश्न आता की फोटोग्राफरनं म्हणजे भले तो प्रोफेशनल फोटोग्राफर असेल, शिकत असेल, किंवा अगदी आमच्यासारखे असतात जे फक्त हम्म. फोटो काढायचा आम्हाला, तर नेमकं काय अवॉइड करावं असं वाटतं तुम्हाला? म्हणजे हे करू नये शक्यतो, तर तो फोटो, कारण फोटो ही खरं तर नॉस्टॅल्जिक करणारी गोष्ट आहे. तो मी बऱ्याच वर्षानंतर हो. बघितला तर मी परत त्या दिवसांमध्ये जाईन किंवा मला त्या सगळ्या आठवणी माझ्या जाग्या होतील. तर काय नेमकं करू नये किंवा अवॉइड करावं असं वाटतं तुम्हाला त्या केसमध्ये? हा, म्हणजे आता हा जो प्रश्न आहे हा जास्त सूट होऊ शकेल तुम्ही ऑन द स्पॉट एखाद्या गोष्टीची कुठलीही फोटोग्राफी करताय, हम्म. राईट. तुम्ही फंक्शन शूट करताय बरोबर. किंवा तुम्ही समजा ट्रॅव्हल फोटोग्राफी करताय, तुम्ही पोर्ट्रेट्स क्लिक करायला बाहेर फिरताय, तर बरोबर. त्या केसमध्ये या गोष्टींना खुलवण्यासाठी, सजवण्यासाठी तुम्हाला खूप स्कोप असतो हम्म. आणि जो तुमच्या टॅलेंटवरतीच आधारित आहे. बरोबर. तर प्रॉडक्ट फोटोग्राफी किंवा फॅशन फोटोग्राफीमध्ये तुमचं सगळं प्लॅनिंग केलेलं असतं. हम्म. रादर तुमच्या क्लायंटला काय पाहिजे ह्या पद्धतीने तुम्ही क्लायंटला सूट असं काम करत जाता. बरोबर. सो तिथं या गोष्टींचा जेवढा वापर होणार नाही, त्याच्याच विरोधात बरोबर मी सांगितलेल्या आधीच्या प्रकारांमध्ये ह्याचा खूप चांगला वापर होऊ शकतो. आणि त्या ठिकाणी काम करत असताना हे बघितलं पाहिजे पहिल्यांदा आपण, हम्म. की समजा जर ते पोर्ट्रेट असेल हम्म. तर ते पोर्ट्रेट स्टोरी टेलिंग होतंय का, हा. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. तर ते स्टोरी टेलिंग होत असण्यासाठीच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे नुसताच एखाद्या दाढी वाढलेल्या माणसाचा छान क्लोजअप घेतला तर मला चांगलं पोर्ट्रेट मिळालं असं होणार नाहीये. तर बरोबर. ते स्टोरी टेलिंग होण्यासाठी मला तेवढ्याच टाईट फ्रेममध्ये अजून काय एलिमेंट्स ऍड करता येत आहेत का, म्हणजे ऍड करता येतात का, म्हणजे त्याचा वापर तिथे असलेला याच्यामध्ये माझ्या फ्रेममध्ये ते कॅप्चर करू शकतोय का. बरोबर. या आणि अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या ऑन द स्पॉट डिसिजन घेत असताना 5 मिनिटं थांबा, 10 मिनिटं त्याला फॉलो करा, एका योग्य ठिकाणी त्या व्यक्तीला जाऊन तुम्ही शूट करा की जिथे तुम्हाला परफेक्ट कलर कॉम्बिनेशन आणि त्या व्यक्तीवरती असलेला जो काही प्रकाश आहे त्याचा बेस्ट वापर करून काम करता येईल आणि तो फोटो जास्त मोस्ट मेमोरेबल होईल. म्हणजे बरोबर. माझ्यासाठी मी एक उदाहरण देतो तुम्हाला याच्यामध्ये, की कुंभमेळ्यामध्ये 2000 मध्ये मी कुशावर काम करत होतो. हम्म. सण कदाचित मागे पुढे होऊ शकतं थोडंसं. हम्म. तर त्यावेळेला स्मशानातली राख घेऊन अंगाला स्नान करून आलं कुंडामध्ये, की अंगाला ती स्मशानातली राख चोळणारे नागा होते. ते हा. न्यूड असतात आणि ते अंगाला स्मशानातली राख पिशवीतून आणून असे चोळत होते तोंडाला वगैरे. हम्म. तर तो क्षण मला आठवतो. निगेटिव्हचा कॅमेरा होता त्यावेळेला हम्म. आणि FM10 नावाच्या कॅमेऱ्यावर क्लिक करत होतो. हम्म. तर एक तिथून लेडी पास होत होती हम्म. आणि तिची अंग चोरून खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये 3-4 नागांच्या मधून असं वाट काढत त्या गर्दीतून जात होती. हो. आणि तिचे भेदरलेले भाव आणि ओव्हरऑल ते सगळे नागा आणि त्यांचा तो असा स्वतःचा असा हा. एक वेगळाच फॉर्म त्यांचे क्लिक करता आले मला त्याच्या लो लाईटमध्ये. हा. हा. सो ते स्टोरी टेलिंग होती खूप. तर तिथं नुसतेच नागा दाखवणं, किती वेळा तुम्ही कुंभमेळ्यामध्ये, कारण कुंभमेळ्या विषयावरती माझे एक्झिबिशन झालेत. बाबासाहेब पुरंदरे बरोबर. इनॉग्रेशनला आले होते, बालगंधर्वला माझं प्रदर्शन झालं होतं ते अच्छा. 2002 मध्ये. हम्म. तर त्या फोटोवरती इव्हन बाबासाहेब पुरंदरेंनी पण खूप चांगले कमेंट्स केले, की हम्म. नॉर्मल लोकांना नागांविषयी असलेलं कुतूहल आणि भीती जी आहे ती हम्म. त्याच्यामध्ये सगळी दिसत होती. हा. तर मग ते नुसते नागा कॅप्चर करणं आणि त्याला नॉर्मल माणसाबरोबर रिलेट करणं ह्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी हो. आहेत. मग ते अजून स्टोरी बरोबर. टेलिंग होतं. सो बरोबर. स्टोरी टेलिंग व्हायला पाहिजे फोटोग्राफ्स, असं मला कुठेतरी वाटतं. अगदीच. अगदीच. खरं तर गर्दीतला अपेक्षित असलेला चेहरा हेरण्याचं काम फोटोग्राफर खूप अचूक करतात असं मला कायम वाटतं. आणि जितकी तुमची फ्रेम, तो एखादा क्षण कॅप्चर करणं जितकं महत्वाचं आहे, त्याहीपेक्षा त्याच्या मागची जी तयारी आहे त्याला वेळ देणं आणि जसं आपण आता म्हणालो की ती सगळ्या बाजूने त्याची तयारी करणं हे जास्त गरजेचं आहे. तर ती फ्रेम समोरच्याच्या लक्षात राहील अशी येऊ शकते. येस. तुम्ही आज येस. वेळ दिलात आणि या सगळ्या प्रश्नांनाच खूप लक्षात राहतील अशी खरं तर उत्तरं दिलीत. आणि त्याचा खरं तर फायदा नक्कीच होऊ शकेल जे सगळे ऐकतात त्यांना. त्यामुळे सर, येस. पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप थँक्यू, तुमचे खूप आभार. आणि आणि अमेय, तुला पण खूप खूप धन्यवाद, कारण अ, खूप यंग आहेस आणि छान उपक्रम करतोयस. अ, नाव अमेय आहे, नावातच सगळं आहे तुझ्या. बाप्पाचं नाव आहे, त्यामुळे खूप चांगला उपक्रम करतोयस आणि बाप्पाच्या कृपेनं तुझा हा उपक्रम, तुझे हे
ओक टॉक्स जे आहेत ते सगळे खूप चांगल्या लेवलला जाऊ देत, खूप भरपूर त्याला व्ह्युअर्स मिळू, सबस्क्राईब तुझ्या चॅनेलला, आणि खूप मोठा हो, मोठमोठ्या माणसांच्या छान छान मुलाखती घे, आणि तुझ्या या उपक्रमासाठी आणि तुझ्या पूर्ण करिअरसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. देवदत्त फोटोग्राफी स्कूल तर्फे तुला पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. Audio Jungle.